आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रपरिवारांना जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करून पाहण्यास सांगा. आणि जे UPSC, MPSC, IAS परीक्षा वगैरे देणारे विद्यार्थी असतील किंवा जे कुठले विद्यार्थी असतील, त्यांच्या माहितीमध्ये 100% भर पडल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, हजारो वर्षापासून सनातन धर्माचे अस्तित्व कायम आहे. हजारो म्हणण्यापेक्षा अब्जावधी वर्षापासून सनातन धर्माची पताका चालत आलेली आहे. ज्यावेळेस आपण कुठलाही संकल्प करतो त्यावेळेस त्या संकल्पामध्ये हातावर पाणी घेऊन तांदूळ, अक्षता, कुंकू, हळद सगळं टाकून आपण हातावर संकल्प घेतो. संकल्प घेताना आपण त्या सनातन संस्कृतीचं वर्णन करताना अब्जावधी वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणून आपण त्या ठिकाणी तिचा उल्लेख करतो. आता भरपूर जण तो संकल्प पूर्ण करत नाहीत, तो भाग वेगळा. 13 अब्ज सनातन वर्ष किंवा हिंदू परंपरा असा उल्लेख केला जातो आणि तिथून पुढे ते संकल्प सुरू होतो. परंतु भरपूर संकल्प करणारे जे पुरोहित, ब्राह्मण वगैरे आहेत, हे अर्धवट संकल्प घेतात. आणि काय झालं की आता प्रत्येकजण पोट भरण्यापुरता व्यवसाय करतो. जे काही असेल, आध्यात्मिक असो किंवा व्यावहारिक असो, पोट भरण्यापुरता काहीतरी आपला उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि त्या हिशोबाने प्रत्येकजण आपलं कार्य करतोय. त्याच्यामध्ये सनातन संस्कृतीमध्ये काही नवसे, काही गवसे, काही हौसे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त त्या ठिकाणी ईश्वराच्या सान्निध्यामध्ये येतात. परंतु हे करत असताना या परंपरेचा बरेचसे जण दुरुपयोग करतात. तो दुरुपयोग कसा करतात ते आपण बघूया. जसं की गुरु शुक्राचार्य यांनी दानव आणि राक्षस यांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांनी सनातन धर्माचा उपयोग काय केला आहे की दानव आणि राक्षस यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे गैरप्रकार केलेला आहे. म्हणजे त्यांनी एका हिशोबाने त्यांचं उत्कर्ष करायला पाहिजे, तो ठीक आहे. परंतु त्याचा वाईट परिणाम असा झाला की आपण इतिहास बघत आहात, पौराणिक कथा बघत आहात. रावणाने काय केलं, त्याच्यानंतर शिशुपाळाने काय केलं आहे, हिरण्यकश्यपूने काय केलं आहे. म्हणजे त्या सनातन धर्माचा दुरुपयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. शुक्राचार्याच्या सान्निध्यात राहून फक्त बळी आणि प्रल्हाद जर सोडले तर बाकीचे सगळेच दानव आणि राक्षस यांनी काय केलेलं, त्या ज्ञानाचा गैरवापर केलेला. आजही काही राम रहीम सारखे जे स्वतःला संत म्हणून घेणारे ह्या लोकांनी सुद्धा त्याचा गैरवापर केलेला आहे. त्यात तो अशोक खरात डिजिटल महाराज होता. पॅन्ट शर्ट कोट गीट घालून सर्वसामान्य जनतेला लुटणारा. म्हणजे या असे अनेक लोकांनी काय केलेले, हिंदू सनातन संस्कृतीला बदनाम केलेले. आणि त्यामुळे काय होतं की या संस्कृतीचं अस्तित्व डगमगायला लागतं आणि माणसाची मानसिकता त्या ठिकाणी कमकुवत व्हायला लागते की धर्म खरोखर आहे का, सनातन धर्म हा अस्तित्वात आहे का, हिंदू धर्म खरा अस्तित्वात आहे का, हे सत्य आहे का. तिथून मग प्रश्न निर्माण होतात. का तर हे असे लुटारू त्या ठिकाणी काम करतात. आता पूर्वीच्या काळामध्ये कश्यप ऋषी होते, जमदग्नी होते, त्याच्यानंतर अत्री होते, कौशिक होते, भृगू होते, त्याच्यानंतर भारद्वाज होते. म्हणजे अशा अनेक ऋषींनी त्याचं ज्ञानाचं रक्षण केलेलं आहे, धर्माचं रक्षण केलेलं आहे, प्रसार केलेला आहे. परंतु हे असे काही जे तुटपुंजे लोक असतात, जे पोट भरणारे, अशोक खरातसारखे, अशा लोकांमुळे काय होतं की समाजामध्ये एक धर्माची परिकल्पना वेगळी होऊन जाते आणि लोक बोट उचलायला लागतात
की हा सनातन धर्म आहे, ही हिंदू संस्कृती आहे, असं बोट उचलायला लागतात. मग अशा लोकांना शासन व्हायला पाहिजे की नाही? शासनाने आता मागे आसाराम बापूचं प्रकरण झालं होतं, परंतु आसाराम बापूंनी 40,000 ते 60,000 आदिवासी लोकांना हिंदू संस्कृतीमध्ये परत आणलं. ज्यांचं धर्मांतरण झालं होतं अशा लोकांना परत आणलं. मग त्यांना परत आणल्यामुळं काहींचा पोटामध्ये गोळा उठला की यांनी ह्या लोकांना, धर्मांतरित झालेल्या लोकांना परत स्वधर्मात घेतलं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की आसाराम बापूंना, ठीक आहे आसाराम बापूंना आपण थोड्या वेळ गृहीत धरलं की त्यांनी गुन्हा केला आहे, त्यांना शिक्षा झालीच ना. परंतु मग अशोक खरतचं काय, त्यानंतर राम रहीमचं काय? मग ह्या असे लोक, आता त्याच्यामध्ये तो एक रामपाल संत आलेला आहे, कबीर संत परंपरेतला, तो कहीच्या कही सांगतो. ते एक महाराज आलेला आहे नवीन आर्य समाजाचा, तो म्हणतो राधाकृष्ण हे अस्तित्वात नव्हतेच. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, जे रेग्युलर चालू आहे ते चालू दे ना. उगाच फाटे फोडून कशाला आपल्यात एकमेकाच्या टांगड्या ओढायचा प्रयत्न करताय? काय डोकं लावतील? आता त्याच्यात काही कीर्तनकार एवढे भारी बघायचंच काम नाही. अष्टगंध, टिळा, बुका, पांढरे कपडे, भारी दिसायला बघायसारखे, बघायचं काम नाही. त्यांना म्हटलं महाराज तुमची सुपारी का? तापलं ना म्हणे, सुपारी म्हणजे काय, आम्ही काय सुपारी घेतो का म्हणे. म्हटलं मग आता सुपारी नाही तर काय, मला सांगा. म्हटलं तुमचा या जायचा खर्च, तुम्ही 100 किलोमीटरवरून 500 किलोमीटरवरून येता, तुमचा या जायचा खर्च, गाडीचं डिझेल सगळं जरी धरलं, 5,000 रुपये तुमचं जाणं येणं झालं. आणि 5,000 रुपये तुम्ही 1.5 घंटा 2 घंटे समजा कीर्तन केलं, ठीक आहे, आम्हाला समाज प्रबोधन केलं, ज्ञान सांगितलं, 5 आणि 5 10,000 रुपये तुमचे, ठीक आहे. 1,000 रुपये तासाच्या हिशोबाने जरी तुमचे पैसे लावले तर तेवढे होत नाहीत, पण तरी आम्ही तुम्हाला 10,000 रुपये देतो. हे 70 लाख रुपये त्यांची ती दक्षिणा घेऊन जाते कीर्तनाची. तो एक प्रदीप मिश्रा आहे, ते देवकीनंदन महाराज आहे. हे काय करते, यांचं प्रवचन जर ठेवायचं आहे, शिवमहापुराण ठेवायचं आहे, जालन्यामध्ये जर ठेवायचं, तर मग ह्यांना काय करायचं आहे की जागा उपलब्ध करून द्यायची. त्यांचं सर्व साहित्य वगैरे, स्टेज, साऊंड सिस्टम सगळं त्यांचंच असतं, आणि त्यांनी जागा उपलब्ध करून द्यायची. त्यांचे काही पावती बुक असते, ते ठराविक पावती बुक, काही 1,000चे असतात, काही 5,000चे असतात, काही 10,000चे असतात. ते पावती बुक फाडायचे. त्यात 100-50चं पावती बुक नसतं. मग ते पावती बुक फाडल्यानंतर त्यांचं ते टार्गेट असतं, 100 पावती बुक फाटल्या गेले पाहिजे. काय, 100 पावती बुक फाटल्या गेले पाहिजे. मग ते त्यांचे जेवढे समजा ते 100, 500, 1000 काय पावती बुक असतील, तेवढे फाडून झाल्यानंतर त्यांची जे टार्गेट असतं त्या बिल बुकाचं, तेवढं टार्गेट झाल्यानंतर म्हणजे कोटीच्या घरामध्ये त्यांना रक्कम ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ती जालन्यामध्ये प्रोग्राम ठेवतात, किंवा मग परभणीमध्ये ठेवतात, किंवा बीडमध्ये ठेवतात, किंवा संभाजीनगरमध्ये ठेवतात. म्हणजे अशी त्यांची ती सिस्टम आहे. मग माझं म्हणणं आहे, प्रदीप मिश्राला 7 दिवसाचे किती पैसे, 1,000 रुपये रोज धरला, 7,000 रुपये रोज, 7 दिवसाचं ते शिवमहापुराण धरलं, 10,000 रुपये रोज धरा, 5,000 रुपये रोज धरा, काय धरायचं तर धरा. किती झाले 7 दिवसाचे? 10,000 धरले, 70,000 रुपये. विमानानं आले मध्य प्रदेशमधून, शिहोरवरून, कुठून, संभाजीनगरला विमानाचे गेले 25-30,000 रुपये विमानाचे गेले. तिथून जालन्याला यायला, परभणीला यायला जे काय भाडं लागलं त्या 4 व्हीलरनं, ते भाडं धरा. म्हणजे त्यांना कमीत कमी किती पैसे जायला पाहिजे विचार करा. हे कोटीनं पैसे लुटायला लागले ना. बरं त्याच सांगतात, तुम क्या साथ लेके आए थे, क्या साथ लेके जाओगे, किसके लिए कमाना है, सब भगवान के लिए करना है. अरे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर? म्हणजे हे सगळं काही यांच्या फायद्यासाठी पाहत आहे. मला सांगा, इतिहास काय? आज मी माझ्या
पंजोबाचे आजोबाचे घरामध्ये फोटो लावायचे. एक कीर्तन करायला आमच्याकडं त्यांनी काय सांगितलं, गावामध्ये सप्ताह होता, त्या सप्त्यानिमित्त ते कीर्तनकार, ते सप्त्याच्या वेळेस सगळे कीर्तनकार रोज एक जण यायचा, रोज एक जण यायचा. मग ते व कोणाची इथं म्हणे बोकांची इथं व्यवस्था चांगली होती म्हणे, चला म्हणे त्यांच्याकडं. मग ते कीर्तनकार आमच्याकडं. मग ते एका कीर्तनकाराने आमचं देवघर पाहिलं. ते म्हणे मी तुमच्या देवाची पूजा करत जाईल म्हणे. म्हटलं ठीक आहे. पितळाचे देव होते, पण मूर्त्या केवढ्या होत्या, 6-6 इंचाच्या 7-7 इंचाच्या मूर्त्या होत्या पितळी, एकदम व्यवस्थित दिसायला, लखलखीत. महाराजाच्या तोंडाला पाणी सुटलं ना. महाराज म्हणे सोन्याच्या मूर्त्या आहे का काय म्हणे. बरं मग रोज एक महाराज तो गेला की ह्यो गेला की ते म्हणे गुरुजी म्हणे आम्ही तुमच्या इथं देवाची पूजा करू म्हणे. संध्याकाळी दुपारी कीर्तन असते, मग सकाळी काय काम आहे, आम्ही तुमच्या इथं पूजा करत जाऊ. म्हटलं ठीक आहे बाबा, करा पूजा. सप्ताह झाला, 7 दिवस गेले आणि 7 दिवसानंतर आमच्या घरी आम्ही पूजाला बसलो. अरे गणपतीच गायब ना, गणपती गायब. म्हटलं आता गणपती गायब झाला, कुठं गेला. बरं ते गणपती उजव्या सोंडेचा झाला तर झाला गायब, उजव्या सोंडेचा गणपती गायब झाला. मग तिथं काय बघायचंच काम नाही. आम्ही विचार केला, म्हटलं आता झालं तर झालं, म्हटलं पाहू पुढं काय होईल. मग ह्या महाराजांनी गणपती सोन्याचा समजून एका सोनाराकडं तिऱ्हाईत माणसाच्या हाताने पाठवलं. ते दांगडो आमचा झाला, गणपती गेला. आणि योगायोग काय झालं, तो ज्या माणसाला त्या महाराजांनी पाठवलं ते गेला आपल्याच पाहुण्याकडं गणपती चेक करायला. आणि ते गणपती चेक करायला गेला. मग ते पाहुण्याने सांगितलं व हे पितळाचा गणपती आहे, काही सोन्याचा गिन्याचा नाही म्हणे, पितळाचा आहे म्हणे. आता म्हटलं नेमकं आता 7 दिवस ते पूजापाठ केली, नेमकं कोणत्या महाराजांनी टाकला, काय टाकला, कुठं टाकला, कुठं बसतं म्हटलं डोकं लावत, पितळाचं तर होतं म्हटलं. पण आता नेमकं देवघरातला गणपती गायब झाला ना. जवळपास पिढ्यानपिढ्या ते गणपतीची पूजा केलेली, प्राणप्रतिष्ठा केलेली गणपती, मग ते दुःख झालं ना. म्हणजे ही काय असते भावना की नक्कीच सोन्याचं असेल, म्हणजे काय लॉजिक लावते सांगता येत नाही. मग ते योगायोग काय झालं की ते चेक केलं, सांगितलं म्हणे बाबा ते पितळाचं आहे म्हणे. आणि मग 8 दिवसानंतर सहज मी त्या पाहुण्याकडे गेलो, गावाकडे गेलो, पाहुण्याकडे गेलो. तसंच मग येता म्हटलं यार असं करता असं झालं. ते म्हणे हो राव आमच्याकडे एक जण आलता म्हणे गणपती घेऊन, पण ते मी त्याला सांगितलं उजव्या सोंड्यात. ते म्हणे एवढं नाही राव, मला ते उजव्या डाव्या सोंडेचा गणपती नाही कळला म्हणे, पण गणपती आणला होता म्हणे. मग मी ते पाहुण्याला मोबाईलमधला फोटो दाखवला, म्हटलं हे असा असा गणपती. अरे ते म्हणे ह्योच गणपती होता ना म्हणे, पण आज ते माणूस कधी नव्हत आला म्हणे आपल्याकडं आणि जवळच्याच खेड्याचा आहे म्हणे. भेट जर झाली तर बोलू म्हणे त्याला. म्हणजे ही अशी परिस्थिती. आता मला सांगा इतिहासाची पानं काय असतात. माझे आजोबा असो, पंजोबा असो, जे काय असतील ते काय असतं हे कधी कळतील परिवाराला किंवा मला, ज्यावेळेस घरामध्ये त्यांचे फोटो असतील पंजोबाचे, खापर पंजोबाचे, ते मला कळेल. पण माझ्या नंतरच्या पिढीला त्यांना कधी कळायचे, त्यांनी कधी पाहिलंच नाही, त्यांना कसं कळणार की पंजोबा कसा दिसतो ना आजोबा कसा दिसतो. मग एक त्या 7 दिवसाच्या कार्यक्रमात एक महाराज होता, ते म्हणे हे जुने फोटो घरात ठेवू नये म्हणे, मेलेल्या माणसाचे. काय म्हणे यांना काढून फेकलं पाहिजे म्हणे. घरच्यांनी काढले ना फोटो बाजूला. आणि नंतर मग ते आमचे नातू वगैरे आले, ते म्हणे हे कोण आहे ते कोण आहे, लागलं विचारायला. मग ते म्हणे हे आजोबा आहे का, ते बाबा आहे का, हे मामा आहे का. मग ते अशी परेशानी. मग हा इतिहास
आजोबा पंजोबाचा जर समजा सांगायचं तर कसं सांगायचं? तुमच्या घरामध्ये तुमचं काही त्याला काय म्हणतो आपण, पुरावाच नाही राहिला, सबूतच नाही राहिला तर सांगणार काय? पूर्वी आमच्याकडं नवनाथ होतं, महाभारत होतं, गीता होती, रामायण होतं. त्या दुसऱ्या एका महाराजांनी डोकं लावलं. आता प्रत्येक ग्रंथामध्ये काय सांगितलेलं, गुरुचरित्रात सांगितलेलं आहे, जर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र असेल तर तुमच्या घरामध्ये भूतबाधा पिशाचं काही होणार नाही. रामायणामध्ये सांगितलेलं आहे, रामायण जर तुमच्या घरात असेल तर तुमचा हितशत्रू जवळचा किंवा दूरचा कुठलाही असो, तुम्ही नुसतं त्या रामायणाला पाहिलं जरी कासवासारखं, आता कासवाचा ते इतिहास मी तुम्हाला नंतर सांगतो, पण कासवासारखं त्या रामायण गीता महाभारत यांना जरी पाहिलं तर तुमचा शत्रू शांत होतो. काय? तुमचा शत्रू शांत होतो. त्याच्यानंतर महाभारत का ठेवू नये तर म्हणे महाभारतामध्ये युद्धाची लढाईचे प्रसंग सांगितलेले, त्यामुळे महाभारत घरात ठेवू नये, त्या महाराजांनी सांगितलं. आता मला सांगा, महाभारतामध्ये युद्धाचा प्रसंग आहे, रामायणामध्ये युद्धाचा प्रसंग आहे, मग हे ग्रंथ घरात ठेवू नये म्हणे. आता नवनाथ घरात का नाही ठेवू? तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे की नवनाथ घरात जर ठेवला तर भूत बाधा पिशाची वगैरे काही येत नाही, कुठली नकारात्मक शक्ती तुमच्या हवी होत नाही. ह्या महाराजांनी सांगितलं म्हणे स्त्रिया 4 दिवस बाजूला असतात आणि त्यांची सावली पडली की ते नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय होती. आणायला पाहिजे की नाही हो महाराज? म्हणजे काय डोकं लावतील हे कीर्तनकार आणि फिरतनकार, मला काही कळतच नाही. अरे मग ते 4 दिवसाचा काही संबंध आहे का त्या ठिकाणी त्या लेडीजचा? ती नैसर्गिक क्रिया आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही कधी मनुस्मृती, कधी जुने ग्रंथ कधी वाचलेत का? ज्यांनी त्या मनुस्मृतीला डबिंग केलं ती मनुस्मृती तुम्ही वाचली, ओरिजिनल वाचली का? कधीच नाही. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जर समजा स्त्रियाला मासिक पाळी जर आली तर अशा परिस्थितीमध्ये स्त्रिया कमकुवत झालेल्या असतात. त्यांच्या शरीरातून ब्लड बाहेर पडल्यामुळे काय होतं की त्या थकवा येतो, त्यांना शारीरिक कमजोरी येते आणि ती कमजोरी आल्यामुळे त्यांनी वजनासारखे वजनदार वस्तू जसं म्हणजे जातं, त्यानंतर गव्हाचा कट्टा, ज्वारीचा कट्टा, तांदळाचा कट्टा, डाळीचे कट्टे असे उचलू नये. आणि हे 4 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी मोठमोठाले वजनदार वस्तू, पाणी आणणे वगैरे ह्या क्रिया करू नये म्हणून त्यांना ते पूर्वीच्या काळामध्ये नियम घालून दिला होता. पण नियम कसा घालून दिला होता की तुम्हाला एका जागेवर बसवायचं, कुठलंही काम करायचं नाही. नंतर हे काही जे पोटभरे होते त्यांनी काय केलं, त्याला विटाळ नाव दिलं. काय नाव दिलं? विटाळ नाव दिलं. तू शिवायचं नाही, तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही. परंतु खरी परिस्थिती अशी आहे वैज्ञानिकदृष्ट्या, आणि वैज्ञानिकदृष्ट्या पूर्वीच्या लोकांनी ह्या पद्धतीचा वापर केलेला आहे. परंतु नंतर जे पोटभरे आले त्यांनी काय केलं की त्याचा गैरवापर केला. मग ते कोणीही असो, मी का असत नाही थोड्या वेळासाठी, मग अर्धवट ज्ञान ज्यांना आहे ते लोकांनी त्याचा असा विपर्यास केला. आता काल परवा एक घटना झाली, आमचे एक जवळचे नातेवाईक वारले, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बसलेलो होतो. त्याच्यामध्ये एक जण आला. 13व्याचा कार्यक्रम होता, 14 दिवस 13 दिवस होऊन गेले होते. 13व्याचा कार्यक्रम होता, सर्वजण जेवायला बसलेले होते. त्या पाहुण्याला म्हटलं, लांबून आले हो म्हटलं तुम्ही भेटीला, बरं झालं, असं तसं जेवून घ्या म्हटलं. तो काय म्हणतो माहिती आहे का, हां मी काशी केली. अरे तू काशी तिकडंच करायची ना, इकडं कशाला केली? आणि इकडं हे मेलेले कोंबडे बकरे खातो. काय हे मेलेले कोंबडे बकरे खातो आणि इथं ते 13वेचं जेवत नाही, म्हणजे हाय की नाही बुटाडानं हाणायच्या लागी? काय डोकं लावतील मला कळत नाही. मेलेला माणूस मेला, ते जळाला, तिकडं साफ झाला, त्याचं सगळं काही संपलं.
हे मेलेलं कोंबडं बकरं हाणतो ना, आणि हे म्हणतो मी मेलेल्या माणसाचं जेवत नाही. काय ते ताटात येऊन त्याची हाडं गिडं पाडणार आहे का? हाणायला पाहिजे की नाही अशा माणसाला बुटाडानी? काही लॉजिक लावतात. आणि त्यामुळंच काय झालेलं आहे, आपली हिंदू संस्कृती बदनाम झालेली अशा मूर्ख लोकांमुळं. शास्त्र तर काही कळत नाही आणि त्याचा विपर्यास लय मोठा करते. अरे जायचंच कशाला मग काशीला? जाऊ नका ना, कोणाचं खायचं नाही तर. आणि इकडं धाब्यावर सन्नाट हाणतात, गंगाजल पिऊ पिऊ म्हणे फिल्टर वॉटर आहे. आणि त्या फिल्टर वॉटरची तुम्हाला हकीकत सांगतो. काय असतं, मोठमोठाले हौद असते, केवढाले 50-50 फूट रुंद, चौकोनी, उघड्यावर असते. आणि त्याला कंपाऊंड असतं तारेचं वगैरे. त्यातून कुत्रं मांजरं सापं वगैरे सगळे जीवन त्या हौदामध्ये पडतात. आणि तिथे ती हौदामध्ये मळी टाकल्या जाते. जिथे शुद्ध गंगाजल तयार होतं ना, फिल्टर झालेलं, तिथली गोष्ट सांगतो. हे जे म्हणते ना आम्ही काशी करून आलो, हे काशी अशी करतात. तर काय होतं माहिती आहे का, त्या हौदामध्ये ही मळी टाकल्या जाते ऊसाची, चढवलेलं जातं त्या मळीला. त्याच्यामध्ये वेगवेगळे अंगूर वगैरे. आता त्या नाशिक साईडला गेलो मी, तिकडं ते दारूच्या कंपन्या वगैरे बघितल्या, तिथे ते असे अंगूर चढवतात. आणि तारीचं कंपाऊंड असतं, त्याच्यामध्ये घार फिर सरडे पाली, मग ते खायला घारी फिरी येतात. ते चवदार लागते ती मळी, ते अंगूर सडलेले. त्याच्यामध्ये काय होतं, त्या प्राण्याला उचलायला जाते, जड झालेले असते ते चिकटपणानं. मग हे पक्षी पण तिथंच बसतात. आणि मग चुकून काय होतं की एखादं पक्षी त्याच्यातच पडतो, साप त्याच्यातच पडतो. आणि सगळे पडलेले प्राणी हे सगळं फिल्टर होऊन काय होतं, त्या अंगुराबरोबर त्या मळीबरोबर सगळं फिल्टर होऊन शुद्ध शुद्ध काय होते ते, शुद्ध गंगाजल होतं. ते कसे तिथं बाटलीत येतं आणि हे काशी करून आलेलं पितं, बरं का. आणि मग काय सांगतोय की मी काशी करून आलो, मला चालत नाही. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे. आणि अशा लोकांमुळेच काय झालेलं आहे की हिंदू संस्कृती बदनाम झालेली. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे की 4 दिवस स्त्री कशी बाजूला बसते ह्या लोकांनी. आणि आता मला सांगा, हे जे ग्रंथ घरातून बाहेर गेले, सावली पडायला नाही पाहिजे, घरामध्ये ते युद्धाची प्रकरणं आहेत त्याच्यामुळे ते घरात ठेवायला नाही पाहिजे. मग मला सांगा, हिंदू समाजातल्या माणसाला कुठल्या रामाची वंशजाची नावं कळतील? कळणार आहे का? त्यानंतर महाभारतातल्या कुठल्या वंशजाचं नाव सांगता येईल का? चंद्रवंशातील, सूर्यवंशाचं नाही आणि चंद्रवंशाचं नाही. कुठल्या ग्रंथाची माहिती सविस्तर सांगता येणार नाही. का? तर ते घरात ठेवायचे नाहीत, महाराजांनी सांगितलं. का तर म्हणे ते सावली पडल्यावर असं होतं, ते रामायण महाभारत युद्धाचे ग्रंथ आहेत, ते घरामध्ये कलह होतो, त्याच्यामुळे ते घरात ठेवू नये. सांगणार कोण? आपलेच महाराज लोक. विचारणार कोण? आपलेच महाराज लोक. म्हणजे मारणार हेच, डोळे पुसणार हेच, रडला तर का रडला म्हणून परत मारणार हेच, आणि डोळ्यात पुसायचं निमित्त करून डोळ्यात बोटं घालणारे हेच. म्हणजे इतके भारी लोक आहेत. मग ह्यांना काय करायला पाहिजे? कोणती शिक्षा द्यायला पाहिजे? तर त्याच्याकरता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही शिकलेले आहात. तुम्ही प्रत्येक ग्रंथाचं वाचन करा. ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी स्वतः पूर्ण ग्रंथाचं वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं, आणि बंगालपासून हिमालयापर्यंत कन्याकुमारीपर्यंत फिरल्यानंतर परमहंसासारखा त्यांना गुरु लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढचं कार्य केलं. तसं तुम्ही स्वतः वाचन करा, अभ्यास करा. कुठल्याही पाखंडी लोकाच्या नादी लागू नका, किंवा जे पोटभरे जे कर्मकांडी त्यांच्या नादी लागू नका. काय
बंधूंनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रपरिवारांना जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करून पाहण्यास सांगा. आणि जे UPSC, MPSC, IAS परीक्षा वगैरे देणारे विद्यार्थी असतील किंवा जे कुठले विद्यार्थी असतील, त्यांच्या माहितीमध्ये 100% भर पडल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.